आपण सगळ्यांनी भाषण करत असताना क्रिकेट आपण, रावते साहेब आपण, नाथाभाऊ आपण, चौगुले काका आपण, एक फार मोठी जबाबदारीची जाणीव हे तुमच्या भाषणातून करून दिली. विकास कामांचा जो रावते साहेब आपण उल्लेख केला, विकास कामं ही होत राहणार, ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आणि कोणीही म्हणजे मी स्वतःच्या विकास म्हणजे निधीतून जी विकास कामं केली त्याच्या उद्घाटनाला असतानाही जबाबदारीनं एक देशाचा नागरिक म्हणून सांगतो, कोणताही लोकप्रतिनिधी काही खिशातून विकास कामांसाठी निधी देत नाही. सर्वसामान्य जनतेच्या कराचा जो पैसा आहे त्या कराच्या पैशातून ही विकास कामं होत असतात. फक्त त्याचं माध्यम होण्याचं जे काही भाग्य आहे हे आपल्याला लाभतं. आपण जे म्हणालात 3 वेळा जो संसदरत्न पुरस्कार मिळाला, हा संसदरत्न पुरस्कार हा एकट्या अमोल कोल्हेचा मुळीच नाही, हा माझ्या प्रत्येक माता भगिनीचा, माझ्या प्रत्येक सर्व सहकार्याचा, माझ्या प्रत्येक ज्येष्ठाच्या आशीर्वादाचा आहे. आणि आता मावशी तुम्ही हा जो पुरस्कार दिलाय हा पुरस्कार लई मुलाचा आहे. म्हणजे ही गोष्ट इतकी खरं तर कोविडच्या काळात जेव्हा फोन आला होता तुमच्या सुनबाईंना साप चावल्याचा आणि 40 वायल पाहिजे होत्या आणि 40 वायल कोविडच्या काळात उपलब्ध होणं हे खरं तर आमच्यासाठीच अवघड होतं. पण एकच भावना मनात होती का माझ्या बहिणीला ही आज गरज आहे आणि जर माझ्या बहिणीला वाचवायचं असेल तर ही गोष्ट झाली पाहिजे. आणि केवळ तिथे आपण थांबलो नाही मावशी, आपण तुम्ही मागच्या अधिवेशनात बघितलं असेल सर्पदंशाच्या बाबतीमध्ये आपण पर्यावरण मंत्र्यांना भेटलोय आणि या पुढील काळामध्ये म्हणजे तुम्ही कुठल्या अडचणीतून गेला असाल, आपल्या केसमध्ये पूर्ण सवलत मिळाली, ही गोष्ट त्यामध्ये डॉक्टर राऊतांचंही फार आपल्याला सहकार्य लाभलं. मी स्वतः त्यांच्याशी बोललो होतो. पण सर्वसाधारणपणे प्रत्येक पेशंटला हे होऊ शकत नाही आणि म्हणून यामध्ये ज्या पद्धतीनं बिबट्याच्या हल्ल्यानंतर एक नुकसान भरपाई होते त्याच पद्धतीनं सर्पदंशाच्या बाबतीत सुद्धा उपचारांसाठीचा खर्चाने नुकसान भरपाई केली जावी. या संदर्भामध्ये आपण पर्यावरण मंत्र्यांना भेटलो, डीजी फॉरेस्टला भेटलो, त्यानंतर तातडीनं त्यांनी बैठक लावली. तातडीने बैठक लावून डीजी फॉरेस्टने हे निर्देश दिलेले आहेत महाराष्ट्र सरकारला की आता महाराष्ट्र सरकारने या नुकसान भरपाईची काय तजवीज आहे याचे निर्देश लवकरात लवकर जारी करावेत. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं आहे, एक घटना घडते पण त्या घटनेला तेवढ्या पुरतं राहून चालत नाही. त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन पुढे कुणाला त्रास होऊ नये या गोष्टीसाठी आपल्याला हा प्रयत्न करणं काय गरजेचं असतं. आपल्या भागासाठी नाथाभाऊ तुम्ही म्हणालात की सातत्यानं आपण विषय मांडतो, सातत्यानं आपण मुद्दे मांडतो. मग अशा अंकुश शेटने सांगितलं खरं तर राजकीय व्यासपीठ नाहीये, पण हा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे की आदिवासी बांधवांना आदिवासी म्हणण्यापेक्षा वनवासी जे म्हणतात म्हणजे यामध्ये फार बारकावे असतात. वनवासी कल्याण नावाची त्यांची संस्था आहे आणि हे वनवासी म्हटलं जातं आणि एकीकडे फॉरेस्टचा कायदा आणला जातो. जेव्हा तुम्ही आदिवासी मधून वनवासी मध्ये जाता तेव्हा फॉरेस्टचा जो कायदा आहे तो जो नवीन फॉरेस्ट ऍक्ट आहे, या नवीन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये तुमच्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ज्याचा अंकुश यांनी उल्लेख केला तो समान नागरी कायद्याच्या संदर्भातही अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यावेळी आपल्या हक्काचा विषय घेऊन भांडण्यासाठी तिथं उभं राहणं गरजेचं असतं. त्यासाठी तुमचे आशीर्वाद गरजेचे असतात. म्हणजे तुम्ही संसदेत बघितलं आपण आग्रहाने भूमिका मांडतो. बाजूला अकोला तालुका आहे, अकोला तालुक्याला पण खासदार आहेत, कधी बोललेत आपल्या प्रश्नांविषयी. आता कांद्याचा विषय, कांदा जसा पुणे जिल्ह्यात होतो बरोबर तसा नाशिकला होतो, नगरला होतो, काही प्रमाणात सोलापूरला होतो. कांद्याची निर्यात बंदी झाली, आधी निर्यात शुल्क लागू झालं. या भागात सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्या भागातले खासदार संसदेत बोलताना मी तरी ऐकलं नाही. हे कधी होतं जेव्हा मांडली म्हणून तुम्ही मान झुकवता तेव्हा नजरेला नजर भिडून प्रश्न विचारायचं धाडस राहत नाही. आणि हे धाडस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, नजरेला नजर भिडून प्रश्न विचारण्याचं. म्हणून तुमच्या आशीर्वादानं तिथं उभं राहून आपण प्रश्न विचारतो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारतो, आदिवासी बांधवांसाठी प्रश्न विचारतो, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारतो, माता भगिनींसाठी प्रश्न विचारतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारतो. आणि हे प्रश्न विचारत असताना बघाशी चौगुले काकाने जी गोष्ट सांगितली, बघाशी कोणीतरी बोलताना म्हणाल की खूप जास्त वेळा
माझा तुमचा संपर्क येत नाही, खूप जास्त मी येत नाही. मला त्या दिवशी भाऊ आमच्या एका वहिनींनी हा मुद्दा सांगितला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की घरातला कर्ता पुरुष जर जास्त वेळ घरात राहिला तर तो गुलुगिरी करी का. आणि त्या पद्धतीने तुम्हाला जोपर्यंत बाहेर महाराष्ट्रभर फिरणं, म्हणजे तुम्ही गेल्या वेळी बघितलं असेल, शिवस्वराज्य यात्रा असेल, त्यानंतर विधानसभेचा प्रचार असेल, पक्षाची कामं असतील, संसदेची उपस्थिती, संसदेमधली भाषणं, म्हणजे हे निवडणूक काळात सगळे आकडेवारीनिशी समोर आणेल. तुम्ही जर प्रश्न विचारले म्हणाल ना, त्या सगळ्या प्रश्नांचा डेटा माझ्याकडे तुलनात्मक डेटा आहे, त्यामुळे तोही त्यावेळी नक्कीच समोर नाही. पण हे होत असताना मगाशी चौगुले काकाने एक फार महत्वाचा मुद्दा मांडला, तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या तालुक्याला भरभरून दिली. म्हणजे आता मगाशी अंकुश जटणी त्यांच्या कार्यकर्त्याची ओळख करून दिली. 2 बंगले आहेत कार्यकर्त्याचे, कांद्याला भाव होते तेव्हा झालेलं, कांद्याला भाव दिला. फळबाग योजना असेल, त्या फळबाग योजनेतून रोजगार दिला, एवढी धरणं दिली, हा सगळा जो विकास दिला. आज साहेबांनी तालुक्याला खूप काही दिलं, आता तालुक्याने साहेबांना काहीतरी द्यायची वेळ आली. आणि त्या भावनेतून, त्या दृष्टिकोनातून जी तत्व आहे, जी मूल्य आहे, फक्त निधी पाहिजे असेल, फक्त विकास पाहिजे असेल आणि फक्त पद पाहिजे असेल तर मान झुकवणं फार सोपं होतं. म्हणजे राघोजी भांगरेंनी क्रांतीची मशाल हाती घ्यायच्याऐवजी, शस्त्र हाती घ्यायच्याऐवजी जर गुडघे टेकले असते तर फार मोठं पद मिळालं असतं, कदाचित फार मोठं ऐश्वर्य मिळालं असतं, संघर्षाची गरज पडली नसती. पण त्यांनी तत्वांसाठी संघर्षाची वाट निवडली. आणि ही संघर्षाची वाट निवडताना आपल्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय. आणि त्याच भावनेतून साहेबांनी तालुक्याला खूप काही दिलं. तालुक्याचा एक भूमिपुत्र म्हणून साहेबांसाठी उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्याला तुमच्या सगळ्यांचं पाठबळ लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जी दोन्ही विकास कामांची जे भूमिपूजन आहे ती झाली असं मी जाहीर करतो. आणि याही पुढे जाऊन या संदर्भामध्ये काही निधी लागत असेल तर प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना, आजतागायत हा निधी कधीही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला नव्हता. पण आपण पाठपुरावा करून प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून आपल्या भागातल्या 34 गावांसाठी प्रत्येकी 30 लाख रुपयाचा निधी, हा केंद्राचा विशेष निधी आपण आणलेला आहे. त्या माध्यमातून आणखी काही कामं असतील तर ती सुद्धा आपण जोडू. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि तुमचा विश्वास असाच पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.